गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळे रोड, पंढरपूर। महायुती सरकारचा शपथविधी सोहळा उद्या सायंकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे। तत्पूर्वी या शपथविधीची पहिली पत्रिका समोर आली आहे। या पत्रिकेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा स्पष्ट उल्लेख आहे। या पत्रिकेचा फोटो आता समोर आलाय। महायुतीच्या शपथविधी सोहळा उद्या गुरुवारी सायंकाळी पार पडणार आहे। या शपथविधी सोहळ्याचा पहिली निमंत्रण पत्रिका समोर आली आहे। या पत्रिकेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असा स्पष्ट उल्लेख आहे। त्याचबरोबर या पत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती छापण्यात आली आहे। याबरोबर सोबतच शपथविधीची तारीख आणि वेळ देखील सांगण्यात आली आहे। दरम्यान आज पार पडलेल्या भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची एकमतानं गटनेतेपदी निवड झाली आहे। चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता। या प्रस्तावाला गोपीचंद पडळकर धनगर, संजय सावकारे एससी, योगेश सागर गुजराती, संभाजी पाटील मराठा, मेघना बोर्डीकर महिला मराठा, सुधीर मुनगंटीवार कुमटी, अशोक उईके आदिवासी, आशिष शेलार मराठा मुंबई, पंकजा मुंडे ओबीसी अशा सर्व समाजाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांना अनुमोदन केलं आहे। त्यानंतर माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गटनेता पदासाठी आणखी कुणाचा प्रस्ताव आहे का अशी विचारणा आमदारांना केली। त्यानंतर आमदारांनी नाही म्हटल्यावर रुपाणी यांनी देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड केल्याची घोषणा केली आहे। दरम्यान आता केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत आता सरकार स्थापनेवर चर्चा केली जाईल। महायुतीच्या नेत्यांसोबत सत्तेत कुणाला किती वाटा यावर अंतिम चर्चा होणार आहे। यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार आहेत, सरकार स्थापनेचा दावा करतील। महायुतीने शपथविधीची तयारी आझाद मैदानावर केली असून 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।